ती अजून वाड्यातच आहे. शहराच्या गर्दीपासून दूर माळशिरसच्या ओलांडलेल्या जुन्या वाड्यात एक भयानक रहस्य दडलेलं आहे. राजेश आणि संगीता, दोन शहरातील तरुण ज्यांनी शांती शोधून वाडा घेतला. त्यांना वाटलं होतं की हा वाडा त्यांच्या नव्या आयुष्याचा सुंदर अध्याय असेल. पण जिथे जुन्या भिंती बोलत असतात तिथे इतिहास फक्त आठवणी नव्हे तर भीती आणि वेदना साठवतो. रात्रीच्या सावल्यांतून दिसणारी एक अनोळखी स्त्री जी कधीही जाणवत नाही थांबणार. तिचा वेदनादायक इतिहास आणि तिच्या उपस्थितीमुळे बदलणारा वाडा, ही गोष्ट आहे त्या वाड्याच्या काळोखात हरवलेल्या आणि अजूनही जागृत असलेल्या आत्म्याची. तयार आहात का त्या भीतीदायक रहस्याला सामोरे जाण्यासाठी, जिथे मृत्यू आणि जिवंत यांचा संगम होत असतो? ती अजून वाड्यातच आहे. शहरातील दाट गर्दीतून कंटाळून गेलेले एक तरुण जोडपं, राजेश आणि संगीता, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी राहण्याचं स्वप्न बघत होते. दोघंही IT क्षेत्रात होते, पण आता वर्क फ्रॉम होम शक्य असल्याने त्यांनी शहरी पिंजरा सोडायचा निर्णय घेतला. एक दिवस त्यांना इंटरनेटवर एक जुना वाडा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं कळलं. माळशिरस या गावात. फोटो पाहूनच दोघं भारावून गेले. जुन्या काळातला वाडा, मजबूत दगडी भिंती, लाकडी जिना आणि प्रचंड अंगण. किंमतही फारशी नव्हती, जे त्यांना थोडंसं आश्चर्यकारक वाटलं, पण तेवढी उत्सुकता वाढली. राजेश आणि संगीता माळशिरस या पहिल्यांदाच पोहोचले तेव्हा हवेत काहीसं गूढ जाणवत होतं. गाव शांत होतं, रस्ते सुनसान आणि लोक जणू अनोळखी माणसांना टाळत होते. कोणीही त्यांच्याशी नजरेला नजर देऊन बोलायला तयार नव्हतं. गावात एक वेगळीच कुजबूज होती, जणू काहीतरी लपवलेलं होतं. ते वाड्याजवळ पोहोचले तेव्हा मात्र त्यांच्या डोळ्यात आश्चर्य मिसळलेली उत्सुकता होती. वाडा खरंच भव्य होता, जरी थोडासा जीर्ण, तरीही त्यात एक काळजिंती शाही झलक होती. उंच भिंती, जुन्या काळातील कोरीव खिडक्या आणि मोठं अंगण, जणू काळाच्या ओघात हरवलेलं एखादं स्मरणशिल्प. हवेत जुन्या काळाची गंध मिसळली होती. संगीता थोडा वेळ शांत उभी राहिली आणि हळूच राजेशकडे पाहून म्हणाली, राजेश, आपण हे घ्यायचंच आहे. तिच्या डोळ्यात ती जागा जिवंत करण्याची एक चमक होती. राजेशने एक छोटं हसू दिलं. दोघांनी त्याच दिवशी निर्णय घेतला. काहीच दिवसात व्यवहार पूर्ण झाला आणि त्यांनी त्या जुन्या भिंतीत आपलं नवीन आयुष्य सुरू केलं. जरी त्यांना कल्पनाही नव्हती की त्या भिंतींमध्ये अजून कोणीतरी राहत होतं. वाड्यात राहायला आल्यावर सुरुवातीचे काही दिवस राजेश आणि संगीतासाठी अगदी जादुई होते. सकाळी उठल्यावर खिडकीतून येणारा कोवळा उजेड, अंगणात वाऱ्याच्या झुळकीसोबत नाचणारी झाडांची पानं आणि पक्ष्यांचा मंजूळ आवाज, सगळं काही इतकं शांत आणि प्रसन्न होतं की त्यांनी शहरातलं धकाधकीचं आयुष्य कायमचं मागे टाकल्यासारखं वाटू लागलं होतं. संध्याकाळी दोघंही गॅलरीत बसून चहा घेत, गप्पा मारत एक वेगळंच सुख अनुभवत होते. मात्र हळूहळू त्या शांतीमागे काहीसं विचित्र जाणवायला लागलं. एका रात्री संगीता बाथरूममध्ये गेली असताना आरशात क्षणभर एका अनोळखी बाईचं प्रतिबिंब दिसलं. केस मोकळे, डोळे खोल आणि चेहऱ्यावर एक निर्विकार भाव. तिने स्वतःला समजावलं की थकव्यामुळे भ्रम झाला असावा. काही दिवसांनी रात्रीच्या सुमारास जिन्यावरून पावलांचे आवाज यायला लागले, पण वर पाहिल्यावर तिथे कोणीच नसायचं. आणि एकदा तर बाथरूमच्या आरशावरून ओघळणाऱ्या पाण्यात एक अस्पष्ट चेहरा चमकून गेला. संगीताचं मन थोडं विचलित झालं. तिने हे सगळं राजेशला सांगितलं, पण तो हसून म्हणाला, अगं, तू तुझं मन गुंतवल्यामुळे झालं असेल. कितीदा सांगू, एवढं विचार करू नको. पण त्या दिवसानंतर संगीता समजून गेली होती की ती बाई आता लपून राहत नव्हती, ती दिसू लागली होती. तो दिवस इतर दिवसांप्रमाणेच होता. संध्याकाळी 7:30ची वेळ, गॅलरीत वाऱ्याची थोडी थंड झुळूक आणि घरात एक शांतता. संगीता जेवणाची तयारी करत होती. गॅसवर शिजत असलेल्या डाळीचा मंद सुवास दरवळत होता. ती सहज मागे वळली आणि त्याच क्षणी तिच्या काळजाचा ठोका चुकला. हॉलच्या दरवाजातून एक बाई डोकावत होती. साधारण 35ची वाटणारी, पण चेहऱ्यावर वर्षानुवर्षांचा थकवा. साडी नेसलेली, केस विस्कटलेले आणि डोळे खोल, काळसर आणि निर्विकार. तिची मान किंचित वाकडी होती, जणू मानवी हालचालींपेक्षा वेगळ्या कोणत्याच तरी शक्तीनं ती चालवत होती. संगीता काही क्षण स्तब्ध झाली. श्वास रोखून तिच्या डोळ्यांनी त्या सावलीला बघितलं, पण क्षणभरात ती हवा होत गेली. संगीता जोरात ओरडली आणि थरथरतच राजेशकडे धावली. सगळं सांगितलं, पण राजेशने नेहमीसारखंच उत्तर दिलं, अगर तू तुझं मन गुंतवल्यामुळे झालं असेल. कितीदा सांगू, एवढं विचार करू नको.
पण त्या दिवसानंतर संगीता समजून गेली होती की ती बाई आता लपून राहत नव्हती, ती दिसू लागली होती. एक दिवस संगीता गावातल्या एका म्हाताऱ्या बाईशी बोलत होती. त्या हळू आवाजात म्हणाल्या, तुम्ही त्या वाड्यात राहता. तिथे एक काळी सावली अजून आहे, ती वाडा सोडत नाही. संगीताला थंडी वाजली. कोण? त्या हसल्या, पण डोळ्यात भय स्पष्ट होतं. एक काळी वाढ, जिचं मन अजून शांत झालं नाही. जसजशा घटनांमध्ये अनिश्चितता वाढत गेली तसतसं संगीता मानसिकदृष्ट्या अधिक अस्वस्थ झाली. तिला आता नीट झोप लागत नव्हती. दररोज रात्री तिचं लक्ष एका दिशेने खेचलं जायचं, त्या वाड्याच्या इतिहासाकडे. तिने वाड्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा निर्णय घेतला. ती लोकल ग्रंथालयात जाऊ लागली, गावातल्या वयोवृद्ध लोकांशी बोलू लागली आणि जुनी वृत्तपत्र, नोंदी, खाती चाळू लागली. त्यातून एक धुसर पण गूढ कथा उलगडू लागली, यशोदा नावाच्या एका स्त्रीची. ती या वाड्याच्या मूळ मालकाची मुलगी होती. अतिशय देखणी, हुशार, पण तिच्या मनात एक आग होती. तिचं लग्न एका मोठ्या घरात झालं, पण तिच्या नवऱ्याच्या कुटुंबाने तिला कधीच स्वीकारलं नाही. छळ, मारहाण, अपमान यातून यशोदा मोडत गेली. शेवटी अपमानाच्या भरात ती पुन्हा वाड्यात परत आली. गावकऱ्यांनी तिच्यावर वेडेपणाचा ठपका ठेवला आणि तिला वाळीत टाकलं. ती वाड्यात एकटी राहू लागली आणि एका रात्री वाड्याच्या वरच्या खोलीत तिने स्वतःला गळफास लावून घेतली. त्या रात्रीनंतर वाड्यात सावल्या, कुजबूज आणि एका बाईचा भयान हसरा चेहरा दिसू लागला. यशोदा अजूनही तिथेच होती. तिचं अतीत, तिचं दुःख आणि तिचं अस्तित्व त्या भिंतींमध्ये कायम आहे. जेव्हा संगीता जास्त जाणून घेऊ लागली तेव्हा ती बाई अधिक स्पष्टपणे दिसू लागली. आता ती फक्त सावली नाही, तर ती संगीताशी संवाद साधू लागली. एका रात्री संगीता उठली आणि ती स्वतःहून त्या जुन्या बंद खोलीत गेली, जिथे यशोदाने आत्महत्या केली होती. तिथे एक शांत पण भारी हवामान होतं. भिंतीवर अजूनही जुन्या सडलेल्या हाराची चिन्ह होती. तेवढ्यात आवाज आला, तू राहू शकतेस, पण मीही राहीन. संगीताला ती स्पष्ट दिसली, यशोदा. तिचे डोळे दुखावलेले आत्म्याचे होते, पण आवाजात कुठलाही राग नव्हता, केवळ हक्क. एक दिवस राजेश ऑफिस मीटिंग नंतर रात्री उशिरा जेवायला बसला. त्याने वाटलं संगीता किचनमध्ये आहे. तो बोलत राहिला, आज एकदम बोरिंग प्रेझेंटेशन झालं ग. पण संगीता तिथे नव्हती. तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या समोर एक बाई बसलेली होती, डोळे त्याच्याकडे रोखलेले, न बोलता, फक्त बघत. त्याने आरडाओरड केली, पण क्षणात ती गायब झाली. त्या रात्री त्याला शेवटी संगीताचं म्हणणं खरं वाटलं. संगीताला आता ठरवावं लागलं होतं. वाडा त्यांचा आहे, पण यशोदाचाही देखील आहे. तिच्या मनात एकच विचार होता की तिची वेळ न घेता तिचं अस्तित्व मान्य करूनच पुढे जायचं आहे. यशोदाला हुसकावून लावण्याचं, तिला बाहेर काढण्याचा कोणताही प्रयत्न फक्त आणखी वाईट करेल असं ती जाणून होती. त्यामुळे तिने एक वेगळा मार्ग स्वीकारला, समजूतदारपणा आणि सन्मान. ती रोज रात्री यशोदाशी बोलू लागली, शांतपणे, सादरपणे तिला प्रार्थना करू लागली की तू जिथे आहेस तिथे राहू बेस, पण कृपया आमचं जगणं थांबवू नकोस. तिच्या आवाजात भीती नव्हती, फक्त प्रेम आणि समजूतदारपणा होता. काळानुसार यशोदाचं अस्तित्व सौम्य होत गेलं. ती आता फक्त सावली नाही, तर ती पूर्वीच्यासारखी भीतीदायक नव्हती. तिच्या अस्तित्वात एक शांती आणि समजूतदारपणा भरला होता. दोघांचं सहअस्तित्व शक्य झालं. वाडा आता केवळ घर नव्हतं, तर दोन जगांचा संगम होता, जीवित आणि मृत्यू, अतीत आणि वर्तमान. राजेश आणि संगीता अजूनही त्या वाड्यात राहतात. पाहुण्यांना ते फक्त 2 खोल्या दाखवतात, पण जुना दालन कायम बंद असतो. रात्री संगीता एकटी अंगणात चहा घेताना हसते, कारण तिला माहीत असतं की तिच्या मागे कोणीतरी शांतपणे उभं असतं. तो आवाज नसतो, पण अस्तित्व नक्की जाणवतं. यशोदा गेली नाहीये, ती अजूनही त्या वाड्यात आहे. तिचं अतीत, तिचं दुःख आणि तिचं अस्तित्व त्या भिंतींमध्ये कायम आहे. कदाचित ही शेवट नव्हे, तर एका नवीन सुरुवातीची गोष्ट आहे. ती गेली नाहीये, ती अजून वाड्यातच आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.